प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा एक नवीन विषय, नवीन परमेश्वराकडून आलेला संदेश मी घेऊन आपल्यासाठी आलो आहे. आणि माझा विश्वास आहे की या वचनाद्वारे परमेश्वर देवबाप आपल्याला आशीर्वादित करेल. आमेन. तर या प्रियानो, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. एक वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मत्ते कृष्णवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 3रं वचन मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. प्रियानो, प्रभू येशूने म्हटले की तुमचा पालट होऊन बालकासारखे झाल्याशिवाय तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आपल्याला माहित आहे प्रियानो की आपल्या ख्रिस्ती जीवनाचा अंतिम ध्येय हे स्वर्ग आहे. बायबल आपल्याला स्वर्ग देण्याची गॅरंटी देतं, हमी देतं. अनंतकालच्या जीवनाची हमी पवित्र शास्त्र आपल्याला देतं. आपल्याला माहिती आहे प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर मनुष्य बनून या जगामध्ये आला. तुमच्या माझ्या पापांसाठी क्रूस खांबावरती मरण पावला. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की 3ऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणामधून जिवंत झाला. तो युगानुयुग जिवंत आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की जो कोणी प्रभू येशूवर विश्वास करतो त्याचं तारण होतं आणि त्याला अनंतकालचं जीवन मिळतं, म्हणजे स्वर्ग मिळतो. प्रिय भावा, प्रिय बहिणी, देवाची इच्छा आहे की तुम्हाला मला हे अनंतकालचं जीवन मिळावं. तुम्हाला मला हे स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा, अशी परमेश्वराची इच्छा आहे. परंतु त्यासाठी एक अट आहे की जी प्रभू येशूने या वचनामध्ये आम्हाला सांगितली आहे, ती म्हणजे पालट. विश्वासाचं जीवन जगत असताना, प्रभू येशूवर विश्वास करून वचनाप्रमाणे जीवन जगत असताना, आज आम्ही स्वतःला पडताळणं गरजेचं आहे की काय माझ्यामध्ये पालट झाला आहे का. माझ्या स्वभावामध्ये, माझ्या चालण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये जर प्रियानो आमच्या जीवनामध्ये बदल झाला आहे, पालट झाला आहे, आम्ही बालकासारखे इनोसंट पवित्र झालो आहोत, तर कॉंग्रॅच्युलेशन. पवित्र वचन आपल्याला सांगतं की स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश होणार आहे. 3 उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो प्रियानो. याद्वारे आपण समजू शकतो की पालट म्हणजे नक्की काय, कसा पालट होऊ शकतो आणि देवाला कसा पालट अपेक्षित आहे. फक्त विश्वास ठेवून उपयोगी नाही प्रियानो. जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास करतो तेव्हा आमचं तारण होतं. आणि तारण म्हणजे पापांपासून सुटका, तारण म्हणजे पापांपासून मुक्ती, आणि मुक्ती म्हणजेच जीवनामध्ये होणारा बदल आणि पालट. आणि देवाची इच्छा आहे की आमचा पालट झाला पाहिजे. आम्ही जुन्या जीवनाला, पापमय जीवनाला आम्ही दूर केलं पाहिजे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो मोशेच्या जीवनाविषयी. ज्यावेळेस मोशेविषयी आपण वाचतो निर्गमच्या 12व्या अध्यायामध्ये की एकदा एक मिस्री मनुष्य इस्रायली व्यक्तीला मारत होता. आणि ज्यावेळेस मोशेने हे पाहिलं त्यावेळेस बायबलमध्ये लिहिले निर्गमच्या 12व्या अध्यायामध्ये की मोशे त्या ठिकाणी गेला आणि त्याने त्या मिस्री माणसाला मारलं. आणि मग आपण पाहतो की कशा प्रकारे त्याला भीती वाटली. त्याने मिस्र देश सोडला आणि मग तो दुसऱ्या दिवशी पळून गेला. आणि कशा प्रकारे त्याला परमेश्वराचं पाचारण झालं. बरेच वर्ष लोटले आणि त्यानंतर आपण पाहतो की मोशेच्या जीवनामध्ये एक पालट झाला, एक बदल झाला. मी आपल्याला सांगू इच्छितो प्रियानो, मोशे हा एक मारणारा व्यक्ती होता. हा एक रागीट अशा प्रकारचा व्यक्ती होता, ज्याला राग यायचा. तुम्ही समजू शकता की जर तो एखाद्या मनुष्याला मारू शकतो म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता, त्याची वृत्ती कशी होती. परंतु एक वचन मी आपल्यासाठी वाचू इच्छितो प्रियानो. गणनाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्यातल्या 3ऱ्या वचनामध्ये पहा काय लिहिलंय. मी आपल्यासाठी वाचतो. गणनाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि त्यातलं 3रं वचन मी आपल्यासाठी वाचतो. या वचनामध्ये लिहिलंय की मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा नम्र होता. हालेलुया. सुरुवातीला आपण पाहतो की मोशेने एका माणसाला मारून टाकलं. परंतु ज्यावेळेस देवाची आणि त्याची भेट झाली, ज्यावेळेस परमेश्वरा संगती त्याची ओळख झाली आणि तो देवाच्या वचनानुसार चालू लागला, वागू लागला, त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अद्भुत बदल झाला. त्याच्या जीवनामध्ये पालट झाला. त्याचा स्वभाव बदलला, त्याची वृत्ती बदलली, त्याचं जीवन बदललं, त्याची विचार करण्याची वृत्ती बदलली. आणि आपण पाहतो की स्वतः परमेश्वर देवाने त्याच्याविषयी साक्ष दिली की साऱ्या भूतलावर
मोशेसारखा नम्र कोणी नाही. हालेलुया. माझ्या प्रियांनो, या संदेशाद्वारे मी आपणाला उत्साहित करू इच्छितो की देवाला तुमच्याकडून असाच बदल अपेक्षित आहे. जर आम्ही वचनाप्रमाणे चालतो, जर आम्ही प्रभू येशूवर विश्वास करतो, जर आम्ही स्वतःला असं म्हणतो की माझं तारण झालं आहे, माझा उद्धार झाला आहे, तर आम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की काय माझ्यात पालट झाला आहे का? काय मी पाप सोडून दिला आहे का? काय मी राग करण्याचं बंद केलं आहे का? काय मी आता शिवीगाळ बंद केली आहे का? मी व्यभिचार बंद केला आहे का? वाईट संगती मी सोडून दिली आहे का? व्यसन मी सोडलं आहे का? प्रिय भावा, प्रिय बहिणी, विश्वासाचं जीवन जगत असताना जर आमच्या जीवनामध्ये बदल होत नाही, पालट होत नाही, तर मग आम्हाला आमच्या जीवनावर काम करणं खूप गरजेचं आहे. बायबलमध्ये लिहिलंय, मोशे हा एक मारणारा मनुष्य होता, परंतु एक समय आला, मोशे बदलला. मोशेच्या जीवनामध्ये त्याचा पालट झाला आणि तो देवाने त्याच्याविषयी साक्षी दिली की त्याच्यासारखा नम्र कोणी नाही. आणखीन एका वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, निर्गमचं पुस्तक याचा 32वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये. आता आपल्याकडे वेळ नाही, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, या ठिकाणी एकदा बायबलमध्ये लिहिलंय की देवाचा क्रोध त्यांच्या प्रजेवर भडकला होता, कारण त्याच्या प्रजेने पाप केलं होतं आणि परमेश्वराचा क्रोध भडकल्यामुळं मरीची शिक्षा मंडळीमध्ये आली होती. आणि अशा वेळेस मोशे परमेश्वराकडे गेला, परमेश्वरापुढे पालथा पडला. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, मोशे काय म्हणाला? तुम्ही वाचा घरी जाऊन या वचनाला. मोशे म्हणाला, देवा, या लोकांना वाचव. जर शक्य असेल तर माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक, पण यांना वाचव. हो, देवाला धन्यवाद. प्रियांनो, काय हा बदल, काय हा पालट! एक मारणारा व्यक्ती वाचवणारा झाला. दॅट इज अ सॅल्वेशन. हेच तारण आहे, हाच उद्धार आहे. प्रिय भावा, प्रिय बहिणी, जे कोणी तुम्ही हा संदेश ऐकत आहात, पाहत आहात, आज परमेश्वराचा आत्मा या वचनाद्वारे तुम्हाला स्पर्श करत आहे. काय आमच्यामध्ये पालट झाला आहे का? आम्ही जुन्या स्वभावाला, पापमय जीवनाला सोडून दिलं आहे का? कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू म्हणाला, पालट झाल्याशिवाय स्वर्ग नाही. फक्त विश्वास ठेवून उपयोग नाही, फक्त प्रेयर करून उपयोग नाही. आमच्या स्वभावात बदल झाला पाहिजे, आमच्या चालण्यात, बोलण्यात, विचारात बदल झाला पाहिजे. देवाचं वचन तंतोतंत पाळणारे आम्ही बनलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचा बदल आमच्या जीवनामध्ये होईल ना, त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की स्वर्ग तुमच्यासाठी आहे. हालेलुया. दुसरं उदाहरण प्रियांनो मी आपल्याला देऊ इच्छितो पाऊलाविषयी. प्रेषितांची कृत्ये 9व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की कशा प्रकारे पाऊल देवाच्या मंडळीचा छळ करत होता. अतिशय घमेंडी, त्याचं नाव अगोदर शाऊल होतं. अतिशय घमेंडी, रागीट व्यक्ती, देवाच्या मंडळीचा छळ करणारा व्यक्ती. परंतु एक समय आला, प्रभू येशूची आणि त्याची भेट झाली, प्रभू येशूचा साक्षात्कार त्याला झाला. आणि प्रियांनो, बायबलमध्ये लिहिलंय की शाऊलाचा पाऊल झाला. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रियांनो, तुम्ही पवित्र शास्त्र वाचणारे आहात, तर मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला समजेल. शाऊल बदलला. एक घमंडी मनुष्य, रागीट मनुष्य, प्रभू येशूचा विरोध करणारा मनुष्य, देवाच्या मंडळीचा छळ करणारा मनुष्य. परंतु एक समय आला, शाऊलाचा पाऊल झाला, त्याचं तारण झालं, त्याचा उद्धार झाला. आणि आपण एका वचनामध्ये आपण पाहतो, प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये, तर पाऊल या ठिकाणी असं म्हणतो की मी माझ्या प्राणाची एवढी सुद्धा किंमत करत नाही. त्यानंतर फिलिप्पियरास पत्र 1 आणि 21 या वचनामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी पाऊल म्हणतो की जगणे हे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. हो माझ्या प्रियांनो, तुम्ही समजू शकता, ज्या नावासाठी लोकांना मारणारा व्यक्ती उद्धार झाल्यावर, पालट झाल्यावर, त्या नावासाठी मरायला तयार झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे हा संदेश तुम्हाला समजत आहे. देवाचा आत्मा हे वचन तुमच्या हृदयामध्ये घेऊन जात आहे. मोशेविषयी आपण पाहिलं, एक मारणारा व्यक्ती वाचवणारा झाला. पाऊलाविषयी आपण पाहतो, विरोध करणारा, छळ करणारा, मारणारा. परंतु देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की प्रभू येशूच्या नावासाठी मरणारा व्यक्ती झाला. हालेलुया. हेच तारण आहे, हाच उद्धार आहे, हाच बदल आहे. आणि तिसरी व्यक्ती आपण पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, जक्कय.
आपल्याला माहिती प्रियानो, लूक ऋषुवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये आणि त्यातल्या 9व्या वचनामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे जक्कईने प्रभू येशूला पाहण्याचा प्रयत्न केला, कशा प्रकारे तो त्या झाडावर चढला आणि प्रभू येशू त्याला म्हणाला की आज मला तुझ्या घरी यायचं आहे. आणि प्रभू येशू जक्कईच्या घरी गेला. जक्कई एक जकातदार होता, लोकांकडून लुबाडणारा होता, पैसे घेणारा होता, टॅक्स कलेक्टर होता. लोक त्याला चांगले म्हणत नव्हते. परंतु ज्या वेळेस प्रभू येशूची त्याची भेट झाली, ख्रिस्तासंगती त्याची ओळख झाली, ओ प्रियानो, ते एकत्र असताना त्या रूम मध्ये, घरामध्ये भोजन करत असताना जक्कई उभा राहिला आणि जक्कईने प्रभू येशूला म्हटलं, प्रभू, मी कुणाचं काही घेतलं असेल, मी 1 पटीने घेतला असेल तर मी 4 पटीने परत देतो. हालेलुया. प्रियानो, एक घेणारा देणारा झाला. हे आहे उद्धार, हे आहे तारण, हा आहे पालट. आणि मग 9व्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभू येशूने म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, या 3 उदाहरणांद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो, फक्त बायबल वाचून, प्रेयर करून, विश्वास ठेवून हे तर आम्हाला करायचंच आहे, परंतु त्याही पेक्षा अत्यंत मोलाचं, महत्वाचं आहे की हे वचन आम्हाला पाळायचं आहे. या वचनानुसार आम्हाला आमच्या जीवनामध्ये बदल करायचा आहे, आमच्या जीवनामध्ये पालट करायचा आहे. मोशे मारणारा वाचवणारा झाला, शाऊल मारणारा त्याच नावासाठी मरणारा झाला. हालेलुया. पाऊल झाला, शाऊलाचा पाऊल झाला. आणि जक्कई जो लुबाडणारा, जो घेणारा होता, तो 4 पटीने देणारा झाला. अशा प्रकारे या लोकांच्या जीवनात बदल झाला, म्हणजे तारण झालं, म्हणजे पालट झाला. हो माझ्या प्रियांनो, प्रभूच्या पवित्र नावामध्ये मी आपल्याला उत्साहित करू इच्छितो. देवाची इच्छा आहे अशाच प्रकारचा उद्धार, तारण तुमचं माझं झालं पाहिजे. तुमच्या माझ्या जीवनामध्ये अशाच प्रकारचा पालट बदल झाला पाहिजे. आणि ज्या दिवशी हा पालट बदल होईल, निश्चित अर्थाने आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळाल्याशिवाय राहणार नाही, अनंतकाळचं जीवन आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. परमेश्वर देव या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.